सोबत संपूर्ण ठाकरे कुटुंबाला एकत्र पाहण्याची उत्सुकता होती। ती अनेकांची इच्छा पूर्ण झाली। मेळाव्याच्या निमित्तानं संपूर्ण ठाकरे कुटुंबातल्या 2 पिढ्या एकाच स्टेजवर आल्या। पाहूया। हीच ती फ्रेम, हेच ते दृश्य जे पाहण्यासाठी ठाकरे कुटुंबियांमधले, त्यांच्या जवळचे आणि त्यांचे चाहते सगळेच आतुर होते। व्यासपीठावर फक्त दोन्ही ठाकरे बंधूच होते आणि बाकीचं ठाकरे कुटुंब समोरच्या खुर्च्यांवर पहिल्या रांगेत बसलं होतं। राज ठाकरेंच्या भाषणाला रश्मी ठाकरे हसून दाद देत होत्या। राज आणि उद्धव ठाकरेंचं भाषण झालं। राज ठाकरेंनी तिथं उपस्थित इतर पक्षांच्या नेत्यांना आणि मान्यवरांना स्टेजवर बोलावलं। आदित्य आणि अमितचंही नाव पुकारण्यात आलं। दोघांचीही एकत्र एंट्री झाली आणि टाळ्यांच्या कडकडाटात लोकांनी त्यांचं स्वागत केलं। ठाकरे घराण्यातल्या तिसऱ्या पिढीतल्या या दोघा चुलत भावांनी एकमेकांची गळाभेट घेऊन आपण मनानंही जवळ आल्याचं दाखवून दिलं। त्यानंतर स्टेजवर उपस्थित असलेल्या सुप्रिया सुळे सरसावल्या। बाजूला उभे असलेल्या आदित्य आणि अमित ठाकरेंना त्यांनी हात धरून पुढे आणलं। आता राज ठाकरेंच्या शेजारी त्यांचा पुतण्या आदित्य तर उद्धव ठाकरेंच्या शेजारी त्यांचा पुतण्या अमित उभे होते। यावेळी राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी एकमेकांना स्मितहास्य केलं। त्यानंतर उपस्थितांची उत्सुकता ताणणारा आणखी एक क्षण आला। संपूर्ण ठाकरे कुटुंब स्टेजवर आलं। आता स्टेजवर उद्धव ठाकरे, रश्मी, आदित्य, तेजस आणि दुसरीकडे राज ठाकरे, शर्मिला, अमित, मिताली अशी ठाकरे घराण्यातली दोन्ही कुटुंब एकाच फ्रेम मध्ये होती। राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे या दोघांनी एकमेकांची आपुलकीनं चौकशी केली। रश्मी आणि शर्मिला या दोन्ही जावांची मेळाव्यातली उपस्थितीही उपस्थित जनतेचं लक्ष वेधून घेत होती। दोन्ही जावांमध्ये काही क्षणच हलक्या फुलक्या गप्पाही झाल्या। संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेम मध्ये येण्याचा हा दुर्मिळ योग हिंदीच्या मुद्द्यावरून जुळून आला। ठाकरे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या उपस्थितांनी हा संपूर्ण क्षण आपल्या डोळ्यांमध्ये साठवला असेल। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। वळूया पुढच्या बातमीकडे। 2 सरकारी विभागांमध्ये समन्वय नसेल तर विकास कामांची कशी वाट लागते याचा अनुभव सध्या कोल्हापूरकर घेत आहेत। सरकारने 100 कोटी रुपये खर्चून काही भागात रस्ते बांधले, पण महापालिका हे नवे रस्ते, ड्रेनेज आणि पाणी पुरवठ्याच्या कामासाठी